पार्वती पतये शिव हर हर महादेव। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थिनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। ज्ञानिनां सद्गुरवे नमः। एक एव शिव साक्षात् चिदानंदमयो विभुः निर्विकल्पो निराकारो निर्गुणो निष्प्रपंचकः। निर्गुणो निष्प्रपंचकः। सर्वप्रथम जगतवंद्य जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंच आचार्यगण यांच्या पवित्र चरणकमली अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून धर्मसिंहासन नंदी गोत्रीय वृष्टिसूत्रीय दारुक शाखा संस्थान थोरला मठाधीश्वर लिंगैक्य आचार्य समाधिस्थ शटस्थल ब्रह्मी 108 दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या पवित्र समाधीस्थली तथा शिवाचार्य रत्नविभूषित सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमाऊली मन्मथादि संत बसवादी शरण तथा पंच आचार्यांना अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा अत्यंत पवित्र दिवस श्रावण मासातील या श्रावण मासानिमित्त पिंपरी चिंचवड श्रावण मास अनुष्ठान समिती च्या माध्यमातून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज आपण घर बसल्या सर्वांना आशीर्वचन तथा धर्म संदेश देत आहोत। हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। वीरशैव धर्म हा अत्यंत प्राचीन धर्म आहे। भारतीय संस्कृती धर्म प्रधान आहे। धर्म हा भारतीय संस्कृतीचा प्राण आहे। मनुष्य भोग्य वस्तूंना विसरू शकतो, परंतु मनुष्य आपल्या प्राणाला कधीही विसरू शकत नाही। प्राण गेला तर मनुष्याचं अस्तित्व संपलं, जीवनाचं अस्तित्व संपलं। म्हणून प्राणवत धर्म मानला जातो। म्हणून ज्या देशाचा धर्म जिवंत आहे त्या देशाची संस्कृती जिवंत आहे। धर्म एव हतो हंती धर्मो रक्षिति रक्षितः। धर्माचं रक्षण करणारा शेवटी मोक्ष पदाला प्राप्त होतो आणि अधर्मानं वागणाऱ्याला अधमगती प्राप्त होते। म्हणून मनुष्याची वाटचाल धर्मप्राप्तीसाठी झाली पाहिजे। धर्म म्हणजे काय? यथो निश्रेयस अभ्युदय प्राप्ती धर्म। अभ्युदयाची प्राप्ती, निश्रेयस तत्वाची प्राप्ती करून देणारं तत्व म्हणजे धर्म आहे। धर्म व्यक्तीला महान बनवतो। भारतीय संस्कृती धर्मप्रधान आहे। म्हणून या भारत देशामध्ये अनेक धर्म नांदत आहेत, अनेक पंथ, अनेक संप्रदाय आहेत। त्यापैकी एक धर्म वीरशैव धर्म आहे। वीरशैव धर्म अत्यंत प्राचीन
तथा अनादी काळापासून चालत आलेला एक महान ऐतिहासिक सांस्कृतिक धर्म आहे. या धर्मामध्ये कर्म, ज्ञान, उपासना यांना अत्यंत महत्त्व दिलं जातं. धर्म या शब्दाचा अर्थ असा होतो, धारणात धार्यते इति धर्मः. आपण जे धारण करतो त्याला धर्म असं संबोधित केलं जातं. म्हणून आपण सदाचार धारण केला पाहिजे, कारण धर्माची व्याख्या अशी केलेली आहे वीरशैव संस्कृतीमध्ये, धर्मो लिंगार्चनात्मकः. धर्म म्हणजे लिंग धारण करणे, धर्म म्हणजे लिंग पूजा करणे, धर्म म्हणजे लिंग ध्यान करणे आणि त्यातून ऐहिक तथा पारमार्थिक सुखाची प्राप्ती करणे, याचं नाव धर्म आहे. असा महान धर्म संत शिरोमणी मन्मथ माऊली बोलतात, जईचा शिव तईचा शिवाचार, नवा झाला म्हणती पामर. धर्म हा अनादी काळापासून चालत आलेला आहे. म्हणून धर्म एक आपल्याला सोपान आहे. धर्म एक आपल्या जीवनामध्ये औदार्य प्राप्त करून देणार आहे, ऐश्वर्य प्राप्त करून देणार आहे. लिंगाष्टकम स्तोत्रामध्ये म्हणतात, जन्मज दुःख विनाशक लिंगम. जन्म आणि मृत्यू हे दोन दुःख आहेत आणि म्हणून पुन्हा जन्माला येऊ नये याकरता मृत्यूवर विजय प्राप्त करावा लागतो. आणि मृत्यूवर विजय प्राप्त करायचा असेल तर धर्म धारण केला पाहिजे. धर्म व्यक्तीला अनन्यसाधारण पदाची प्राप्ती करून देतो. धर्माच्या माध्यमातून अर्थ, अर्थाच्या माध्यमातून काम आणि शेवटी मुख्य पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, म्हणजेच लिंगांग सामरस्य आपल्याला प्राप्त करता येतं. म्हणून सर्व मानव जातीसाठी लिंग उपासना, इष्टलिंग धारण हा सर्वात महान धर्म मानला गेलेला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये शैव आणि वैष्णव असे महान दोन पंथ आहेत. शैव पंथामध्ये निर्दिष्टम उत्तरे भागे वीरशैव मतम परम असं संबोधित केलेलं आहे. शैव पंथामध्ये वीरशैव जो पंथ आहे, वीरशैव जो धर्म आहे, तो धर्म जातीच्या पलीकडे आहे. वर्ण व्यवस्था, आश्रम व्यवस्था मानत नाही. कारण वैष्णव धर्मामध्ये उपनय संस्कार हे फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीनच वर्णीय लोकांना दिले जातात. परंतु वीरशैव धर्मामध्ये जाती, कुळ, गोत्र नपा हे शंकर, भक्तांचे माहेर शंकर माझा. जाती कुळ व्यवस्था पाहिली जात नाही. फक्त दीक्षा प्राप्त करणारा साधक, त्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वर भक्ती, त्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव, त्याच्या अंतःकरणामध्ये अनन्यता असली पाहिजे. आणि ती अनन्यता असली तर त्या ठिकाणी वर्ण आणि आश्रम व्यवस्था पाहिली जात नाही. किंबहुना स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार या लिंग धर्मामध्ये मानला गेलेला आहे. इतर धर्मामध्ये विशिष्ट एका व्यक्तीलाच उपनय संस्कार धारण करता येतो, परंतु या वीरशैव धर्मामध्ये स्त्री पुरुष समानता मानली गेलेली आहे. म्हणून हा धर्म जगाच्या पाठीवर महान ठरला आहे. मला अत्यंत आनंद वाटतो की हा धर्म
अत्यंत आपल्याला सौख्य समृद्धीची प्राप्ती करून देणारा ठरत आहे. विशेष करून वीरशैव धर्मामध्ये पंच आचार्य, जगद्गुरु, शिवाचार्य, जंगम, भक्त अशी व्यवस्था मांडली गेलेली आहे. जगद्गुरूंनी दिलेला धर्मसंदेश शिवाचार्य जंगम तत्वापर्यंत पोहोचवतात आणि जंगम तत्व अखंड व्यापक असणाऱ्या या देशामध्ये या तत्वाचा प्रचार करत असतात. भक्त तो धर्म धारण करतात आणि सुखत्वाची आणि समृद्धीची प्राप्ती करत असतात. अशी सुंदर अशी नियोजन व्यवस्था या धर्मामध्ये केली गेलेली आहे. पाहायला गेलं तर आतापर्यंत अनेक आचार्यांनी तथा श्रीशैल्य महास्वामीजींचं आशीर्वचन झालेलं आहे. आणि या श्रावण मासामध्ये धर्माबद्दल बोलावं, पुराणाबद्दल बोलावं, उपनिषदांच्यावर बोलावं. कारण जे आत्मप्राप्तीचा मार्ग ज्या ग्रंथाच्या माध्यमातून प्रतिपादन केलेला आहे तो आपण धारण करावा, हा मतितार्थ श्रावण मासाचा आहे. श्रावण आणि श्रवण एकाच धातूपासून तयार झालेले दोन शब्द आहेत. श्रुश्रवणे नावाचा धातू, या धातूपासूनच श्रवण ही शब्द तयार होतो आणि श्रावण ही शब्द तयार होतो. संत एका ठिकाणी बोलतात, कानी ठेवून या मन करा कीर्तन श्रवण. आत्मप्राप्तीचा मार्ग प्राप्त करायचा असेल तर व्यक्तीला विद्या अर्जन करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण कालच श्रीशैल्य महास्वामीजी बोलले, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र तत्व या जगामध्ये कोणतं नाही. ज्ञानेन मुक्ती नतुमुंडनेन, ज्ञानानंच मुक्तीचा मार्ग प्राप्त होतो, नतुमुंडनेन. आणि म्हणून ज्ञान प्राप्ती करता आपण सदैव जिज्ञासू असलो पाहिजे, मुमुक्षु असलो पाहिजे. आपल्या बुद्धीमध्ये विवेक असला पाहिजे. विवेक कसा प्राप्त करावा? विवेक म्हणजे काय तर शास्त्रामध्ये असं सांगतात, नित्य अनित्य वस्तू विवेक. नित्य काय, अनित्य काय, आत्मा काय, अनात्मा काय, प्रकाश काय, अंधार काय, याचं योग्य ज्ञान ज्या व्यक्तीला होतं त्या व्यक्तीच्या बुद्धीमध्ये विवेक जन्माला येतो. राजहंस पक्षी दूध नीर एकत्रित करून जर राजहंस पक्ष्यासमोर ठेवलं तर राजहंस पक्षी फक्त दुधाचं सेवन करतो, पाण्याचं सेवन करत नाही. हा विवेक राजहंस पक्ष्यामध्ये आहे. तसं साधकाला राजहंस व्हायचं असेल तर त्याला त्याचा धर्म कळायला पाहिजे. गीतेमध्ये सांगितलेलं आहे, स्वधर्मम निधनम श्रेयः परधर्मो भयावह. स्वतःचा धर्म पालन करणं हे श्रेष्ठ आहे, हा श्रेष्ठ कुलाचार आहे. आपण ज्या धर्मामध्ये जन्म प्राप्त केला त्या धर्माच्या संदर्भात संत बोलतात, पवित्र ते कुळ वीरशैव वंशी पावन जगाशी करीत असे. अत्यंत पवित्र असणारं कुळ, जगाला पावन करणारं कुळ, आणि त्या कुळामध्ये आपला जन्म झाला हे आपलं अहोभाग्य आहे. आणि म्हणून या जन्माचं सार्थक करण्याकरता आपल्याला विद्येची गरज आहे. विद्या प्राप्त करायची असेल तर सहज प्राप्त होत नाही. विद्या प्राप्त करण्याकरता आपल्याला गुरुही तसा भेटावा लागतो आणि शिष्यही तसा असावा लागतो.
गुरुचं लक्षण धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम गुरु. श्रोत्रिय असावा. श्रोत्रिय असावा म्हणजे काय, कान असलेला असावा असा अर्थ घ्यायचा नाही. कारण कान मांजराला सुद्धा असतात, कान प्राण्यांना सुद्धा असतात. म्हणून काय प्राण्यांना मुक्ती मिळत नाही. कान मनुष्याला आहे आणि त्या कानाच्या माध्यमातून काय श्रवण करावं, काय श्रवण करू नये याचा विवेक ज्यावेळी बुद्धीमध्ये जन्माला येतो त्यावेळी मनुष्य विद्या सोपानाच्या मार्गी लागत असतो. मार्गी चाले तो पंचानन असं सांगितलेलं आहे. मार्गानं जाणाऱ्या व्यक्तीला पंचानन असं म्हणतात. साक्षात शिव असं संबोधित केलेलं आहे. आणि म्हणून अयोग्य मार्ग व्यक्तीनं पत्करला तर तो राजा जरी असला तर त्याला अच्युत पदाला यायला वेळ लागत नाही. संत शिरोमणी मन्मथ माऊली सांगतात की योग्य मार्ग व्यक्तीच्या जीवनामध्ये प्राप्त झाला की ईश्वर त्याला साथ देतो. योग्य मार्ग चालणारा व्यक्ती अनन्य असतो. भगवद्गीतेमध्ये सांगतात, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनेक व्यक्तींच्या, साधकांच्या, भक्तांच्या, सांसारिक जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये प्रश्न असतो की आम्ही अनन्य होऊन करावं काय. अनन्य जर आम्ही झालो तर आमचा योग आणि क्षेम काय भगवान परिवहन करणार आहे. तर सांगतात निश्चितच भगवान अनन्य असणाऱ्या भक्ताचा योग आणि क्षेम परिवहन करत असतात. म्हणून प्रत्येकानं अनन्य भक्ती केली पाहिजे. अनन्य भक्ती म्हणजे तरी काय, तर सांगतात पाणी आणि मासा यांचा संबंध अनन्य. पाण्यातून मासा वेगळा केला तर माशाचं जीवन संपलं. गुळ आणि मुंगीचा संबंध, गुळाला लागलेली मुंगी तर गुळापासून वेगळी करायची म्हटली तर मुंगी तुटून निघते पण गुळाला सोडत नाही. तसं संकट येवो, दुःख येवो, सुख येवो, आपण ईश्वराच्या चरणाला, ईश्वराच्या नामस्मरणाला, किंबहुना आपल्या इष्टलिंगाला, इष्टदेवतेला कधीही विसरलं नाही पाहिजे. असं सांगितलं गेलेलं आहे उपनिषदामध्ये, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. आई ही मुलाची पहिली शिक्षिका असते. पिता हा दुसरा शिक्षक आहे. आचार्य म्हणजे गुरु हे तिसरे शिक्षक आहेत आणि अतिथी हे चौथे शिक्षक आहेत. म्हणून आई मुलाला घडवते. या महाराष्ट्रामधले जिवंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ. जर जिजाऊ नसत्या तर शिवाजी घडलाच नसता. म्हणून जिजाऊ मुळे शिवाजी, न की शिवाजी मुळे जिजाऊ. आज महाराष्ट्रामध्ये किंबहुना अखंड भारत देशामध्ये धर्म अगदी आनंदामध्ये नांदतो. धर्माची पताका आनंदामध्ये फडकत आहे. त्याच्या पाठीमागं कारण काय? मातृशक्ती आहे. दुर्गा सप्तर्षी ग्रंथामध्ये आलेला श्लोक आहे, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. मातृशक्ती महान आहे. म्हणून विद्येची प्राप्त करायची असेल, ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर आईचा आशीर्वाद, वडिलांचा आशीर्वाद आणि आचार्यांचा आशीर्वाद
हा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता साधकाच्या मनामध्ये नम्रता असावी लागते. कारण नम्र झाल्याशिवाय व्यक्तीला महानता प्राप्त करता येत नाही. संतांचं वचन आहे, नम्र झाला सर्वाभूती, भाषे शिवाची विभूती. भूतमात्रांच्या प्रती नम्र असणं, किंबहुना भूतमात्रांच्या प्रती नम्रपणा धारण केला की व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होत असते. म्हणून उदाहरण दिलं जातं, नदीला पूर येतो आणि त्या पुरामध्ये अनेक झाडं वाहून जातात, अनेक घरं वाहून जातात, किंबहुना जनावरे वाहून जातात. गेल्याच वर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या पुराच्या माध्यमातून अनंत नुकसान झालं. पण जे नदीच्या किनारे नम्र होऊन नदीच्या किनाऱ्यावर असणारे जे लव्हाळे आहेत त्यांचं मात्र काहीच नुकसान झालं नाही. कारण त्यांनी नम्रता धारण केली होती. आणि म्हणून जो व्यक्ती नम्र आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मनुस्मृतीमध्ये आलेला श्लोक आहे, माता क्षत्रू पिता वैरी येन बालवून पाटितः सशोभते सभामध्ये हंसमध्ये बखो यथा. जी आई आणि जे वडील आपल्या पोटी जन्म घेतलेल्या संततीला ज्ञान संस्कार देत नाहीत, त्यांची मुलं मोठी झाल्यावर हंसाच्या कळपामध्ये बगडा गेल्यावर कसं हास्यास्पद होतं, त्या पद्धतीनं त्यांना किंमत प्राप्त होते. आणि म्हणून पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र कसा जन्माला यावा तर असं सांगतात, एको चंद्र तमोहंती नच शततारकाः. एकच चंद्र, तम म्हणजे अंधार दूर करतो, हजार चांदण्या अंधार दूर करत नाहीत. म्हणून आपल्या पोटी जन्माला आलेली संतती कशी असावी, चंद्र दीपकासारखी असावी, सूर्य दीपकासारखी असावी. आणि म्हणून त्यांना ज्ञान आणि संस्कार देण्याचं काम धर्म करत असतो. म्हणून जगाच्या पाठीवर धर्म महान आहे. ज्या विश्वाचा धर्म जिवंत आहे त्या विश्वाची संस्कृती जिवंत आहे. म्हणून आपली संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला आपला धर्म जिवंत ठेवावा लागेल. अशा धर्माच्या माध्यमातूनच आपल्याला अनेक तत्वांची प्राप्ती होत असते. या धर्माचं मूळ लिंग तत्व आहे. लिंग म्हणजे काय, स्थीयते लियते यत्र जगतेतच चराचरम. ज्यातून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय होते त्या तत्वाला लिंग लिंग असं म्हणतात. हे लिंग अत्यंत महान आहे. लिंग म्हणजे एक संपत्ती आहे. त्रिविध संपत्ती सांगितली गेलेली आहे. इष्ट लिंग संपत्ती आहे, प्राणलिंग संपत्ती आहे, भावलिंग संपत्ती आहे. या संपत्तीला जो धारण करतो त्याला ऐहिक सुख तथा पारलौकिक सुखाची प्राप्ती होते. म्हणून खरी संपत्ती ओळखण्याकरता तो विवेक असावा लागतो, तो ज्ञानचक्षु असावा लागतो. आणि तो ज्ञानचक्षु प्राप्त करण्याकरता जे धारण केलं जातं तया नाम धर्म. त्याला धर्म असं म्हणतात. धर्म काय करतो, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता. साधूंचं रक्षण करतो, समाजाचं रक्षण करतो. आणि म्हणून धर्म आपण धारण करावा, धर्म आपण पालन करावा, धर्म आपण संवर्धन करावा. महात्मा बसवेश्वर धर्माच्या बाबतीत असं सांगतात,
त्यांचं एक वचन आहे, हा कोण, हा कोण, हा कोण असं म्हणण्यापेक्षा हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा. म्हणजे प्रत्येक तत्वामध्ये शिवत्व पाहणं हा सुद्धा एक धर्म आहे. संत शिरोमणी मन्मथ माऊली म्हणतात, जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे, ऐशिया संतांची ओढे निर्भय हिंदू. प्रत्येकामध्ये शिवत्व दिसलं पाहिजे. आणि शिवत्व दिसणं अथवा शिवत्व प्राप्त करणं इतकं सोपं नाहीये. त्याकरता आपल्या जीवनामध्ये ज्ञान असणं नितांत गरजेचं आहे. आता आपण ज्ञान ज्ञान म्हणत आहोत. ज्ञान म्हणजे तरी काय? ज्ञान म्हणजे स्वस्वरूपाची ओळख. ज्ञान म्हणजे पंचक्लेशापासून मुक्तता प्राप्त करण्याची एक पायरी आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, आनव, माया, कार्मिक, मल यापासून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान अध्यस्थाची निवृत्ती करतं आणि अधिष्ठानाची प्राप्ती करून देत असतं. शुक्ती रज्जू सर्प न्याय सांगितलेला आहे. दोरीवर सापाचा भाग झाला. ज्ञानी असलेल्या व्यक्तीनं सांगितलं, अरे अरे तो साप नाहीये, ती दोरी आहे. ज्यावेळी दोरीचं ज्ञान साधकाला झालं त्यावेळी साप कुठे गेला? तर साप नव्हताच, तर जाणार कुठे? अध्यस्थाची निवृत्ती अधिष्ठानामध्ये होते आणि अधिष्ठानाची ओळख झाली की व्यक्तीला स्वस्वरूपाची प्राप्ती होते. परंतु आजच्या जीवनामध्ये आपण लौकिकतेच्या पाठीमागं धावत चाललेलो आहोत. त्यामुळे आपण स्वस्वरूपाची ओळख विसरलेलो आहोत. अत्यंत सुंदर उदाहरण दिलेलं एका कीर्तनामध्ये. कीर्तन ऐकत साधक बसलेले असतात. कीर्तन संपल्यावर आश्रमाकडे जात असतात. जाता जाता वाटेमध्ये दोन साधकांना मूर्ती भेटते. पहिल्यांदा मूर्ती भेटते प्रभू रामचंद्राची. रामाची मूर्ती पाहून साधकाला आनंद होतो. आज आनंद दिवस आहे, आज मला प्रभू रामचंद्राची मूर्ती भेटली. आणि मूर्ती उचलतो साधक, ती मूर्ती पाषाणाची असते. काही वेळानं समोर चालत जातात, पुन्हा एक मूर्ती भेटते, ती रावणाची मूर्ती असते. त्या मूर्तीला दोघंही विचारतात. आत्ताच कीर्तनामध्ये आम्ही ऐकलं, रावण अत्यंत दुष्ट होता, रावण अत्यंत कामी होता आणि त्याच्यामुळे रावणाच्या मूर्तीची पूजा केली जात नाही, रावणाची मूर्ती घेत नाही. रामाची स्तुती गौरव नाम घेत पुढे चालत जातात. तितक्यात पुन्हा एकदा मूर्ती दिसते. तीही रावणाची असते, परंतु ती सोन्याची असते. सोन्याच्या मूर्तीला पाहून, रावणाची सोन्याची मूर्ती पाहून दोघांच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. रामाची मूर्ती त्या जागी ठेवतात आणि रावणाची मूर्ती घेऊन जातात. काही वेळापूर्वी रावणाच्या बद्दल नको ते बोलणारे सोन्याची रावणाची मूर्ती भेटल्या भेटल्या त्यांचे विचार बदलतात. त्याला विवेकशून्य विचार म्हणतात. महाराष्ट्रामध्ये एक महान संत होऊन गेले. कारण महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे, मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्व भूतेषु य पश्यति स पंडितः य पश्यति स पंडितः. साधक होण्याकरता, पंडित होण्याकरता, ज्ञानी होण्याकरता अवस्था कशी असावी तर सांगतात, मातृवत परदारेषु, परस्त्रीला माते समान पाहणं. परद्रव्येषु लोष्टवत, परद्रव्याला
माती समान पाहणं. आत्मवत सर्व भूतेषु य पश्यती स पंडित. आत्मवत सर्व भूत प्राणी मात्रांना आपण पाहिलं पाहिजे. हा संदेश जिथून प्राप्त होतो त्याला ज्ञान असं म्हणा. महाराष्ट्रातील संत ज्ञानोबा माऊली आणि मुक्ताई इंद्रायणीच्या काठावर स्नान करतात. ज्ञानोबा वाळवंटामध्ये समोर चालत असतात आणि ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल टाकून मुक्ताई चालत असते. ज्ञानोबांच्या दृष्टीला सुवर्ण मुद्रिका दिसते आणि ज्ञानोबांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, ही सुवर्ण मुद्रिका जर मुक्ताईनं पाहिली तर तिच्या मनामध्ये मोह निर्माण होईल. कारण स्त्री म्हणलं की सोन्याच्या बद्दलचा मोह अनिवार्य असतो. आणि म्हणून ज्ञानोबा माऊली आपल्या मुक्ताईला सोन्याचा मोह होऊ नये म्हणून आपल्या पायातील अंगठ्यानं ती सुवर्ण मुद्रिका वाळवंटामध्ये दाबतात आणि ते दृश्य मुक्ताई पाहते आणि मुक्ताई ज्ञानोबाला म्हणते, सोनं आणि माती याच्यामध्ये तुला अजून फरक दिसतो का ज्ञाना? सोनं आणि माती याच्यामध्ये तुला अजून फरक दिसतो का? ज्ञानोबांना त्याची जाणीव होते. असं परद्रव्य हे लोष्टवत आहे आणि आत्मवत बुद्धी व्हावी हा भाव ज्याच्यातून निर्माण होतो त्याला ज्ञान असं म्हणतात. ते ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला गुरु सानिध्य लाभणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरु हे अत्यंत महान तत्व आहे. गुरु म्हणजे काय? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरु ब्रह्मा समान आहे. गुरुर विष्णू, गुरु विष्णू समान आहे. गुरुर्देव महेश्वर, गुरु कसे आहेत? महेश स्वरूप आहेत. पहा, ब्रह्म काय करतो? उत्पत्ती करतो. विष्णू काय करतात? पालन करतात. महेश काय करतो? संहार करतो. परंतु या तिन्ही शक्ती ज्यामध्ये विराजित असतात त्या तत्वाला गुरु तत्व असं संबोधित केलेलं आहे. आणि म्हणून गुरु हे अत्यंत महान तत्व आहे. ज्या साधकाच्या जीवनामध्ये गुरुतत्वाची प्राप्ती झाली नाही त्या साधकाचं जीवन अधूर आहे. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणै किम प्रयोजनम. आंधळ्या व्यक्तीच्या समोर आरसा किंवा आंधळ्या व्यक्तीच्या हातामध्ये कंदील दिला किंवा आंधळ्या व्यक्तीच्या पायाखाली चिंतामणी नावाचा रत्न आला तर त्याचं दरिद्रता दूर होणार नाही. कारण ज्ञान होण्याकरता डोळसपणा असणं गरजेचं आहे. आजच्या या धावत्या युगामध्ये धर्मामध्ये डोळसपणा कमी कमी होत चाललेला आहे. आणि म्हणून डोळस धर्म आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. त्याकरता गुरु कसा असला पाहिजे? श्रोत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. ब्रह्मनिष्ठपणा म्हणजे काय तर सांगतात, शिववृत्ती त्याची तयार झाली पाहिजे. शिववृत्ती तयार होण्याकरता सद्गुरूंनी आपल्या हातावर दीक्षा देऊन इष्टलिंग दिलेला आहे. त्या इष्टलिंगाची पूजा, त्या इष्टलिंगाची आराधना, ध्यान, ईश्वर प्रणिधान झालं पाहिजे. आणि ही पूजा जर आपल्याला प्राप्त झाली तर आपल्याला अंतःकरण शुद्धता करता येते. कारण स्वच्छ पाण्यामध्ये प्रतिबिंब स्वच्छ दिसतं. मलिन पाणी असेल, गढूळ पाणी असेल, शेवाळयुक्त पाणी असेल तर त्यामध्ये प्रतिबिंब स्वच्छ दिसत नाही. किंबहुना मलिन असलेल्या आरशामध्ये सुद्धा आपलं प्रतिबिंब आपल्याला स्वच्छ दिसत नाही. ती मलिनता दूर करण्याचं काम कोण करतात तर सद्गुरू करत असतात. आणि म्हणून सांगतात, श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. गुरु तेथे ज्ञान
ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शने समाधान असणे की गा. गुरु जिथे आहे तिथं ज्ञान आहे, ज्ञान जिथं आहे तिथं आत्मदर्शन आहे, आणि आत्मदर्शनाच्या ठिकाणीच समाधान आहे. समाधानासाठी सांसारिक जन धनाची प्राप्ती करतात, समाधानासाठी पदाची प्राप्ती करतात, समाधानासाठी प्रतिष्ठेची प्राप्ती करतात, पण समाधानासाठी पाय तुमचे गुरुराया माझी शिव पूजा हो देव पूजा, पाय तुमचे गुरुराया माझी देव पूजा हो शिव पूजा. गुरुचरण कुणालाही आठवत नाही. गुरुचरण अत्यंत महान आहे. चरण उनके पूजे जाते हैं जिनके आचरण श्रेष्ठ होते हैं. म्हणून चरण पूजा प्राप्त झाली तर मनुष्याच्या जीवनामध्ये अलभ्य लाभ घडत असतो. लक्ष्मण महाराज एक सामान्य कुळामध्ये जन्म प्राप्त केलेले, व्यापारी वृत्ती असणारे, परंतु जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि त्यांची वृत्ती पालटली, आणि त्या वृत्तीच्या माध्यमातून वीरशैव संस्कृतीमध्ये संत वाङ्मयाचं अथांग असं सागर ज्ञान जगाला दिलं लक्ष्मण गाथेच्या माध्यमातून. संतांची कृपा झाली तर माणूस बोलेल यात नवल नाही. संतांची कृपा झाल्यावर रेडा सुद्धा बोलतो. संत ज्ञानोबा माऊलींचं जिवंत उदाहरण आहे. तुकाराम महाराजांचं सुद्धा उदाहरण आहे. तुकोबारायांची अर्धांगिनी. तुकोबाराय डोंगरावर भजन करत बसायचे. नेमक्या कोणत्या डोंगरावर माझे पती भजन करत आहेत हा शोध घेण्याकरता त्यांची पत्नी एक युक्ती करायची. डोंगराला फुटलेल्या वाटेच्या ठिकाणी कान लावायची आणि ज्या वाटेनं भगवंत नामस्मरणाचा आवाज येतो त्या वाटेला ती जायची. म्हणजे भजनाच्या माध्यमातून जड चैतन्य रूप असणार डोंगर सुद्धा बोलू लागतो. मनुष्य बोलणार नाही, ज्ञानी होणार नाही, संस्कारित होणार नाही, यात फार मोठं नवल नाही. पण त्या ठिकाणी निष्ठा भक्ती असावी लागते. त्या ठिकाणी आपल्याला एकात्मता असावी लागते. त्या ठिकाणी आपल्याला आविर्भूत व्हावं लागतं. म्हणून विवेक चूडामणी मध्ये आलेला एक श्लोक आहे. विवेक चूडामणी मध्ये म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर श्रद्धा जन्माला यावी लागते, आणि श्रद्धा ही एकनिष्ठ असावी लागते. हा श्रद्धा आपली एकनिष्ठ राहिलीच नाही. हा देव नाही पावला तर दुसऱ्या देवाला जायची आपण तयारी ठेवतो. पण श्रद्धा कशी असावी? एक शेतकरी एका संताजवळ जातात. शेतामध्ये बोर पाडायचा आहे. संत सांगतात शेतामध्ये 125 फूट बोर घे, तुला पाणी लागेल, त्यातून तुझं औदार्य ऐश्वर्य वाढेल. शेतकरी जातो, शेतामध्ये बोर मारण्याची तयारी होते, परंतु विधी विसरून जातो. म्हणून 25-25 फूट असं 5 ठिकाणी बोर मारतो. पाणी लागत नाही. संतांच्या ठिकाणी असणारी भक्ती, संतांच्या चरणावर असणारा एकनिष्ठपणा तुटून जातो आणि संतांच्या जवळ येऊन बोलू लागतो. तुम्ही सांगितलं, मला बोर लागलं नाही, माझं नुकसान झालं, आता मी माझा संसार कसा चालवू? संतांनी विचारलं, तू बोर मारलंस, पण कसं मारलंस त्याची विधी सांग. त्यानं सांगितलं, काय नाही, शेतामध्ये गेलो, 5 ठिकाणी पॉइंट निवडले, 25-25 फूट पाणी मारलं. संत म्हणले, अरे तसं करू नको, एकनिष्ठ हो म्हणले, आणि एकाच ठिकाणी 125 फूट मार. पुन्हा ती विधी संपन्न झाली आणि त्या शेतकऱ्याला पाणी लागलं. आपल्याला सुद्धा ईश्वर भेटण्याकरता अनेक देवालय शोधण्याची गरज नाही.
आपल्या देहावरच देवालय दिलेला आहे इष्टलिंगाच्या रूपानं. त्या इष्टलिंगाची जर पूजा केली तर आपल्याला अनन्यसाधारण पदाची प्राप्ती होते. म्हणून आपण इष्टलिंग धारण केला पाहिजे. तो कसा केला पाहिजे? प्राणवत धारणीयम, प्राणासारखा धारण केला पाहिजे. पण आपण करतो का? करत नाही. आपल्या घरी गुरु आले, जंगम आले तर आपल्याला इष्टलिंग आठवतो, खुंटीवर ठेवलेला, तिजोरीमध्ये ठेवलेला. म्हणून आपली वृत्ती आपण बदलली पाहिजे. आपल्या प्राणासारखा आपण इष्टलिंगाला जपलं पाहिजे. लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली पूर्वीच्या काळामध्ये आडावर स्नान करायचे. संस्थान थोरल्या मठामध्ये, मठाच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एक आड स्नान करत असताना माऊलींच्या गळ्यातील लिंग आडामध्ये पडला. माऊली इतके भावविभोर झाले, इतके दुःखित झाले की त्यांनी देवाला प्रार्थना केली, आजपर्यंत मी इष्टलिंग पूजा, इष्टलिंग तीर्थप्रसाद पासून जर वंचित झालो असेल तर माझा लिंग येणार नाही. आणि हे जर मी नित्य केलं असेल तर माझा लिंग माझ्या करपीठावर येऊन थांबला पाहिजे. चमत्कार झाला आणि इष्टलिंग आडातून दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊलींच्या हातामध्ये आला. एवढी अनन्य भक्ती इष्टलिंगाप्रती ज्या शिष्याची असेल त्या शिष्याला सुद्धा काहीही प्राप्त करता येतं. अष्टदरिद्र सांगितलेले ते अष्टदरिद्र नष्ट होऊ शकतं. अष्ट सुख आहे, त्या सुखाची प्राप्ती होऊ शकते. एवढी शक्ती या इष्टलिंग तत्वामध्ये आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या श्रावण मासामध्ये इष्टलिंग उपासना केली पाहिजे. या इष्टलिंग उपासनेच्या माध्यमातूनच आपल्याला ज्ञानप्राप्ती होते, धर्मप्राप्ती होते, अर्थप्राप्ती होते, कामप्राप्ती होते आणि शेवटी मोक्ष म्हणजे नस पुनरावर्तते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्म घेणे आणि मृत्यूला प्राप्त होणे हे सर्वात मोठं दुःख आहे. आणि म्हणून गुरुचा प्रसाद, इष्टलिंगाचा प्रसाद, जंगमाचा प्रसाद हा मृत्यूवर विजय प्राप्त करतो. लक्ष्मण महाराजांचं प्रमाण आहे. लक्ष्मण म्हणे घ्यावं आणि जन्म मृत्यू चुकवावं. जन्म आणि मृत्यू चुकवायचा असेल तर आपल्याला प्रसाद घेणं गरजेचं आहे. प्रसाद म्हणजे काय? प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्यूपजायते. सर्व दुःखाची निवृत्ती प्रसादामध्ये. प्रसादना कृपा, कृपा झाली पाहिजे. कृपा प्राप्त करणं इतकं सोपं नाही. कृपा प्राप्त करणं इतकं सोपं नाही. ग्रंथ कृपा व्हायला पाहिजे. ग्रंथ सुद्धा आपल्याशी बोलतात. जो या श्रावण मासामध्ये अनन्य होऊन परमरहस्य सिद्धांत शिखामणी पारायण करेल तर त्याला ग्रंथ दिशा दाखवतात. परंतु ग्रंथांनी दिशा दाखवावी याकरता ग्रंथांच्या प्रती प्रेम असावं लागतं. ग्रंथांच्या प्रती अनन्यता असावी लागते. ग्रंथ कृपा, शास्त्र कृपा, गुरुकृपा असे कृपेचे अनेक प्रकार सांगितले गेलेले आहेत. मला तो विषय नाहीये, परंतु मला या ठिकाणी सांगायचं असं आहे की ज्ञान प्राप्त करण्याकरता आपल्याला नम्रता असणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञान हे काय आहे तर सिद्धांत शिखामणीमध्ये श्लोक आलेला आहे. एक एव शिव साक्षात चिदानंदमयो विभुः निर्विकल्पो निराकारो निर्गुणो निष्प्रपंचकः. शिवाला जाणणं हे ज्ञान आहे. आता शिवाला जाणणं म्हणजे काय? तर शिवाला जाणणं म्हणजे स्वतःला जाणणं आणि स्वतःला जाणणं म्हणजे शिवाला जाणणं. लक्षात आलं का? शिवाला जाणणं म्हणजे स्वतःला जाणणं आहे, स्वतःला जाणणं म्हणजे शिवाला जाणणं आहे. कबीरा पानी एक है पानी भरे अनेक.
कबीर महाराजांचा एक ध्रुव आहे, कबीरा कुआ एक है पानी भरे अनेक, बर्तन में भेद है पाणी सब में एक. पाणी सब में एक. विहिरीमध्ये पाणी एकच असतं, पण भरणारे अनेक असतात. भांड्यामध्ये जरी पाणी वेगवेगळं असेल, भांडी वेगवेगळी असतील, पण त्या सर्व भांड्यामध्ये पाणी मात्र एकच आहे. तसं प्रत्येक जड चैतन्यामध्ये, प्रत्येक जीव चैतन्यामध्ये ईश्वर हा भरभरून आहे. हे जाणण्याकरता आधी स्वस्वरूपाची ओळख व्हावी लागते. त्याकरता महावाक्यांची महत्ती सांगितली. अहम ब्रह्मास्मी. मी कोण आहे? ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे म्हटल्यानं ब्रह्म होता येत नाही. मी ब्रह्म ही अनुभूती यावी लागते. आपण साखर खातो, साखर खाल्ल्यावर विचारतात साखर कशी आहे? गोड आहे म्हणतात. मग गोड कशी आहे हे सांगता येत नाही. ते सांगण्याकरता अनुभवच घ्यावा लागतो. काय झालं? मिठाची बाहुली समुद्राच्या भेटीला गेली, समुद्राला भेटली आणि समुद्र कसा आहे हे सांगायला पाठीमागच आली नाही. तसं देव पाहावयाशी गेलो, देवची होऊन गेलो, ही अनुभूती म्हणजे अहम ब्रह्मास्मी. जेव्हा मी ब्रह्म आहे, मी शिव आहे, माझ्यामध्ये सुद्धा शिवतत्व आहे, ही स्वरूपाची ओळख होते. त्यावेळी त्या व्यक्तीला एका साधकानं प्रश्न केला, तर मी कोण आहे? तुम्ही ब्रह्म आहे तर मी कोण आहे? तर ते संत सांगतात की तत्वमसी, तू सुद्धा काय आहेस? ब्रह्म आहेस. मी ब्रह्म आहे, तुम्ही ब्रह्म आहे, बाकीचे कोण आहेत? अयम आत्मा ब्रह्म. आपल्या सर्वांचं आत्मचैतन्य जे आहे ते ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून एक एव शिव साक्षात. शिव जो आहे सजातीय, विजातीय आणि स्वगत भेदरहित आहे. शिव कसा आहे? उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. ओम पूर्णमद पूर्ण इदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. शिव हा पूर्ण आहे, अनादि अनंत आहे. जीव हा कसा आहे? आदि अंत आहे. म्हणून अनादि अनंत असणाऱ्या शिवत्वाची प्राप्ती करण्याकरता आपल्याला शिवत्व बुद्धी निर्माण करावी लागेल. आणि त्याकरता सांगतात एक एव शिव साक्षात चिदानंदमयो विभू. त्या भगवान शंकराचं लक्षण केलं. सत चित आनंद स्वरूप जे तत्व आहे त्याला भगवान शिवाचं परमतत्व असं म्हटलं गेलेलं आहे. आणि भगवान शिव कसा आहे? एक एव शिव साक्षात चिदानंदमयो विभू निर्विकल्पो. त्या ठिकाणी कोणताही भेद नाही, निर्विकल्प आहे, निराकार आहे. ज्याला आकार आहे त्याला नष्ट व्हावं लागतं, आणि ज्याला आकार नाही ते कधीच नष्ट होत नाही. लिंग तत्व हे निराकार तत्व आहे. आकार तत्व नाही आहे. ज्याला आकार आहे त्या ठिकाणी अस्ति, भाती, प्रिय, नाम असे 5 रूप, असे 5 प्रकार सांगितले. रूप आणि नाम ज्या ठिकाणी येतं ते आकाराला येतं. आकाराला येण्याकरता रूप असावं लागतं आणि नाम असावं लागतं. आणि निराकारला अस्ति, भाती आणि प्रिय निराकार तत्व आहे. आणि म्हणून निराकार तत्वाची प्राप्ती करण्याकरता मनुष्य जीवन प्राप्त झालेले आहे. एका ठिकाणी असं म्हणतात की मनुष्य जीवन प्राप्त झाल्यावर आपल्याला काय केलं पाहिजे. मनुष्य जन्माचं ध्येय काय? मनुष्य जन्माची उपलब्धता काय? तर सांगतात मनुष्य ध्येय म्हणजे परिपूर्णता प्राप्त करण्याकरता प्राप्त झालेलं तत्व आहे. संत महादेव प्रभू एका ठिकाणी उदाहरण देतात. महादेव म्हणे जेवी जलगार विरालिया नीर जैसे तैसे. महादेव प्रभू सांगतात बर्फ आहे आणि त्या बर्फाला जर उष्णता दिली तर तो बर्फ मूळ स्वरूपामध्ये येतो. म्हणजे त्या बर्फाचं जलतत्व तयार होतं.
तसं मनुष्याला शिवनामाची, शिवसंस्काराची, शिवज्ञानाची उष्णता दिली तर त्या मनुष्यामधले पंचक्लेश निघून जातात, अनवादी मल निघून जातात, संसाराबद्दल जी असणारी हेय बुद्धी आहे ती निघून जाते आणि त्याच्या ठिकाणी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा भाव जन्माला येतो. आणि हा भाव जन्माला आला की त्या ठिकाणी ईश्वर दर्शन होत असतं. आणि त्या ईश्वर दर्शनाकरता हा श्रावण मास आहे. त्या श्रावण मासामध्ये आपली इष्टदेवता, त्या श्रावण मासामध्ये आपली कुलदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता या सर्व देवतांच्या प्रती निष्ठा ठेवून जो भक्ती करतो त्या भक्तीला देव प्रसन्न होतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो. आशीर्वाद अत्यंत महत्वाचा आहे. जी कामं पैशानं होत नाहीत ते आशीर्वादानं होत असतात. आमच्या साखरखेडा मठाचे मठाधिपती वेदांताचार्य शिवाचार्य रत्न विभूषित सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचे शिष्य अर्जुन काटे नावाचे, त्यांना मुठखड्याचा प्रॉब्लेम होता. त्यांचं ऑपरेशन मुंबईला होतं. ऑपरेशनसाठी गाडीमध्ये बसले, गाडी औरंगाबाद पर्यंत गेली आणि औरंगाबादला लघुशंका करण्याकरता उतरले तर त्या लघुशंकेच्या माध्यमातून त्यांचा खडा बाहेर पडला आणि त्यांचं ऑपरेशन टळलं. आणि ही गोष्ट अर्जुन काटे या शिष्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं ही फक्त गुरुकृपा आहे, हा फक्त गुरु आशीर्वाद आहे. एवढी निष्ठा ज्याच्या अंतःकरणामध्ये असते त्याला काहीही प्राप्त करायला वेळ लागत नाही, परंतु निष्ठा असावी लागते आणि त्याकरता विवेक जागृत असावं लागतं. आणि या विवेक जागृतीचा मास म्हणजे श्रावण मास आहे. म्हणून एका ठिकाणी म्हणतात श्रवण मनन निधिध्यासे साक्षात वस्तू भेटे विश्वासे. श्रावण मासामध्ये काय करावं? फक्त श्रवणच करावं का? तर नाही, श्रवण करावं, मननही करावं आणि निधिध्यासनही करावं. साधकानं प्रश्न केला श्रवण मनन निधिध्यासन केल्यावर काय मिळतं? तर साक्षात वस्तू भेटे विश्वासे. जी त्रिकाला अबाध्यत्व, जिचा कधी नाश होत नाही, जी प्राप्त झाल्यावर पुन्हा काय प्राप्त करण्याची इच्छा उरत नाही, अशी वस्तू श्रवण मनन आणि निधिध्यासन यातून भेटत असते. म्हणून व्यक्तीनं श्रवण केलं पाहिजे, मननही केलं पाहिजे आणि निधिध्यासनही केलं पाहिजे. आणि श्रवण मनन निधिध्यासन करण्याचा मास म्हणजे श्रावण मास आहे. अशा या श्रावण मासाचा उपक्रम पुण्यनगरी पुणे. पुणे म्हणजे असं सांगतात मराठीमध्ये, पुणे तिथे काय उणे. पुण्यामध्ये काहीच कशाचीच कमी नाही असं ज्या नगरीचं नाव आहे त्याला पुणे असं म्हणतात. त्या पुण्यनगरीमध्ये पिंपरी चिंचवड श्रावण मास अनुष्ठान समितीचे अध्यक्ष असणारे, आमचे आत्मीय असणारे, स्नेही असणारे श्री महेश स्वामी यांनी हा श्रावण मास उपक्रम फेसबुकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला. खरोखर महेश स्वामींचे कौतुक करावे तितके कमी आहे. तसं पाहायला गेलं तर व्यक्तिस्तोम किंवा व्यक्तिस्तुती करणारा मी व्यक्ती नव्हे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे 2001 पासून महेश स्वामींचं मी कार्य पाहतोय. पंचाचार्य उत्सव असतील, धर्मनिष्ठा असेल, पुण्यामध्ये धर्मजागृती केलेली कामं असतील, यांचा सर्व आढावा घेतला. किंबहुना कोविड-19 या काळामध्ये तर लाखो लोकांना अन्नदान देणे, लाखो लोकांच्या गरजा पुरवणे, त्या लोकांना आपल्या सुरक्षित घरी पोहोचण्याकरता पासची व्यवस्था करणे, ज्यांना अन्न धान्य नाही त्यांना अन्नधान्याची व्यवस्था करणे, अशा अनेक उपक्रम महेश स्वामींनी राबवलेले आहेत.
मी तर म्हणेन एक आपल्या समाजातला कोविड योद्धा म्हटलं तर महेश स्वामींना अतिशयोक्ती होणार नाही. कारण कोरोनामध्ये बाप मुलाला बघायला तयार नाही आणि मुलगा बापाला बघायला तयार नाही, अशी अवस्था त्या कोविड-19 समाजाची केलेली आहे. असं असताना सुद्धा धर्माचं, समाजाचं आपल्याला काहीतरी देणं आहे. आणि फक्त वीरशैव धर्मातील भक्तांचं नाही, तर वीरशैव इतर धर्मातील सुद्धा जे सद्भक्त आहेत, भाविक आहेत, त्यांना सुद्धा ही मदत महेश स्वामींनी पोहोचवलेली. गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला होता. त्या पूरग्रस्त, दुःखित असणाऱ्या, व्यथित असणाऱ्या लोकांच्या पर्यंत सुद्धा अन्नधान्य व्यवस्था पुरवणारा एक योद्धा, भक्तीचा योद्धा हा महेश स्वामी जे आहेत. खरोखर महेश स्वामी तथा त्यांची समस्त टीम, त्यांना मी अनंत अनंत मंगल आशीर्वाद देतो. त्यांनी असंच धर्म कार्य करत जावं. कारण एक धर्मदीपक प्रज्वलित करण्याचं काम आज महेश स्वामी करत आहेत. दीप से दीप जलाते चलो, ज्ञान की प्रेम की गंगा बहाते चलो, बहाते चलो, असं काम महेश स्वामींचं आहे. म्हणून आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समस्त सद्भक्तांना मी मंगल आशीर्वाद देतो. पंच आचार्यांना अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांति शांति शांति.